सत्यमेव जयते, सत्यमेव जयते हीच आमची पहिली प्रतिक्रिया आहे असून माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी आमचा जो गट होता 32 जणांचा तो वैध आज ठरवलेला आहे। काय आधार घेतला वैध ठरवताना? मुळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे 4 सन्माननीय नगरसेवक होते त्यांनी 30 दिवसाच्या आतमध्ये त्या गटातनं ह्या गटामध्ये आम्हाला त्यांनी जाहीर पाठिंबा दर्शवल्यामुळेच आमचा गट हा वैध झाला आहे। आणि उपाध्यक्षांची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीमध्ये पीठासीन अधिकारी म्हणून नगराध्यक्षांनी काम पाहिलं होतं। 32 जणांचा गट वैध हात उंचावून तिकडे उपाध्यक्षांची निवडणूक पार पडली, परंतु पीठासीन अधिकाऱ्यांना तुलनात्मक संख्याबळ आमचं लक्षात न घेता त्यांनी त्यांच्या पक्षाचे 3 स्वीकृत सदस्यांची नावे घोषित केली व घाईघाईनं सभा संपवली। त्यामुळे आमच्या पक्षावरती व आमच्या एक सदस्य आमचा कमी झाला होता। त्यामुळे आज जिल्हाधिकारी कार्यालयाने आमचा गट वैध करून आमचा तिसरा जो सदस्य होता अश्विनी सचिन पाटील यांची नियुक्ती आज स्वीकृत सदस्य म्हणून झालेली आहे। 100% लोकशाहीमध्ये संख्याबळ हे खूप महत्त्वाचं असतं आणि ते संख्याबळ आज शिवसेना आणि आमच्या मित्रपक्षांकडे आहे। त्याच्यामुळेच आमचा गट हा वैध असून यापुढे सत्तेच्या सर्व चाव्या आणि सभापती पद ही आमच्या शिवसेनेकडे राहणार आहे। शिवसेनेचे अंबरनाथ आणि अंबरनाथचे शिवसेना हे असं एक समीकरण गेल्या 25 वर्षापासून या अंबरनाथ शहरामध्ये शिवसेनेची सत्ता अबाधित होती, परंतु नगराध्यक्ष जरी आमचा निवडून नसेल आला परंतु आमचे 28 नगरसेवक या अंबरनाथ शहरामध्ये जास्त ताकदीने निवडून आलेले आहेत। संख्याबळाचा आधार आम्ही नक्कीच घेणार नाही, परंतु विकासासाठी आम्ही नक्कीच त्याचा उपयोग करू। जो विजय झाला याला 4 महिने उशीर झालेला आहे। 4 महिने नगरपालिकेची अंबरनाथकरांची कामं जी ठप्प झाली होती ती आता वेगाने चालू होतील आणि हा विजय मिळवण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आमचे खासदार श्रीकांत शिंदे साहेब, आमचे लाडके आमदार बालाजी किनीकर, त्याचप्रमाणे आमचे शहर प्रमुख अरविंद वालेकर, राजू वालेकर, त्याचप्रमाणे चौधरी साहेब आणि अब्दुल शेख आणि आमचे गटनेते मेन म्हणजे हा जी हिरोगिरी केली आहे गटनेत्यांनी केली। सारखं ठाण्याला आम्हाला घेऊन जायचं तारखेला आणि शेवटी गटनेत्यांनी हा विजय आणलेला आहे। आणि आम्ही आता आमचा एक स्वीकृत नगरसेवक सुद्धा आमचा वाढलेला आहे। ज्यांनी काल बरेच काही सिक्सर मारला आणि काय केलं थर्ड अंपायरकडे हा निर्णय दिला। बघा सदामामा हा कधी क्रिकेट खेळला नाही, पण पाकिस्तान आणि हिंदुस्थानची मॅच बघतो जरूर, समजलं का? त्यांना एवढंच सांगायचं का काहीतरी बोलायचं नाही। आणि आमचे जे आप्पा आहेत गुलाब करंजुले आप्पा पाटील, आम्ही एकत्र काम केले राष्ट्रवादीमध्ये, त्यामुळे त्यांचं कार्य कसं आहे मला चांगलं माहिती आहे। त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं। हा विजय आमचा झालेला आहे। आम्ही सगळ्यांना घेऊन काम करू। आमचे जरी विरोधक असले त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून आम्ही हा विकास करू। शिवसेना महायुतीचा